विनंती आहे की आपण या ठिकाणी उपस्थित व्हायचं. चला डॉक्टर कुलकर्णी. मंचरचे बहुतेक साहित्यिक आहेत, सगळ्यांना ज्ञात आहेत, ते म्हणजे प्राचार्य ग. पाटील. ग. पाटलांच्या अनेक कविता प्रसिद्ध आहेत. त्याचे ते प्राचार्य म्हणून होते, परंतु तरी अनेक काव्यसंग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत. देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश सोडले देतो, ही ग. पाटलांची कविता आजही सगळ्यांच्या स्मरणात आहे. शांता शेळके मंचरच्याच. बापू शांता शेळकेंनी सुद्धा अनेक प्रकारचे कविता म्हणा, गाणी म्हणा, चित्रपटातील गीतं म्हणा, कोळी गीत म्हणा, अशा अनेक कवितांचा संभार या शांता शेळके या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष सुद्धा होत्या. आळंदी या ठिकाणी या साहित्य संमेलन झालं, त्याच्या त्या अध्यक्ष होत्या. त्याचबरोबर आपल्या मंचरचे दुसरे साहित्यिक शंका थोरात, मंचरचे शंका थोरात, त्यांचाही सिंधू लहरी नावाचा काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे. त्यानंतर भीमसेन देठे हेही मंचरचे साहित्यिक आहेत. यांच्या मांदियाळी जणू काय बापू आता शांबा थोरात हे येऊन बसलेले आहेत. हे पाचवे मंचरचे कवी, या ग्रंथचे कवी आहेत. त्यांचा उल्लेख करायचा करून पाहतोय. अशा ह्या सुंदर अशा पाऊलखुणा या कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा आज संपन्न होत आहे. अनेक कविता दांडोळा घेतल्यानंतर बापूंच्या कविता ह्या मनाला स्पर्श करणाऱ्या असतात. सुखी संसाराचं रहस्य सुद्धा त्या कवितेतून सांगितलेलं आहे. गुलाबी रहस्य काय आहे बापू हे मलाही कळलेलं नाही, कारण तुम्हाला कुठं गुलाब मिळाला तेही मला ज्ञात नाही, परंतु तुम्ही त्या कवितेमध्ये तो चित्रित केलेला आहे. असे अनेक कविता त्यांनी या कवितेमध्ये, कविता संग्रहामध्ये दिलेल्या आहेत. बापू तुमचं या सर्व सभागृहाच्या वतीने एक चांगल्या प्रकारचा कवी रचलेला आहे, त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार मानतो. सन्माननीय संतोषजी हराळे जे संचालक आहेत आणि ते त्यांच्या अत्यंत जवळचे नातेवाईक आहेत, ते या कार्यक्रमासाठी पुण्याहून आलेले आहेत. खऱ्या अर्थानं संतोष हराळे साहेबांचं सांगायचं म्हणजे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेऊन ते डीएड झाले. डीएड झाल्यानंतर शिक्षकी पेशा स्वीकारून त्यांनी MPSC ची एक्झाम दिली आणि राज्यामध्ये त्यांनी चांगल्या पायंडा रचला आणि प्राथमिक शिक्षक ते अधिकारी बनलेले आहेत. आणि खऱ्या अर्थानं आपल्या संपूर्ण समाजाला, संपूर्ण दृष्टीने आपला अत्यंत अभिमानाची बाब आहे की संतोषजी हराळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आजच्या या पाऊलपणा, त्याचबरोबर बापूंच्या या वाढदिवसानिमित्त, त्याचबरोबर मंगलताई थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त आपण हराळे साहेब आलात, आपण या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारावं अशी सर्व सभागृहाच्या वतीने मी आपणास विनंती करतो आणि अनुमोदन देत आहे. आणि साहेबराव शिंदे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे संतोषजी हराळे साहेबांनी अध्यक्षपद स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो. अध्यक्षांनी अध्यक्षस्थान या ठिकाणी स्वीकारलेलं आहे. दरम्यानच्या काळामध्ये उर्जेचे माजी विद्यार्थी श्री मोतीराम भोर, त्याचप्रमाणे श्री बाळासाहेब भोर, श्री रवींद्र शिंदे, श्री मारुती पटकमकर, सर्व विद्यार्थी वळतून या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत आणि यानंतर मान्यवरांचे सत्कार आपण या ठिकाणी संपन्न करतोय. यामध्ये सन्माननीय श्री संतोषजी हराळे साहेब, OBC डिपार्टमेंट महाराष्ट्र राज्य सहसंचालक, यांचा सन्मान डॉक्टर बाळकृष्ण थोरात गुरुजींचे चिरंजीव यांना मी विनंती करतो की आपण या साहेबांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. महाराष्ट्र लोहार समाज विकास संघ पुणे यांचा या ठिकाणी सन्मान होते. याच कुटुंबातील नवनाथजी थोरात पनवेल नगरपालिकेमध्ये वरिष्ठ अधिकारी म्हणून या ठिकाणी काम करत आहेत. माननीय संदीपजी थोरात यांचा या ठिकाणी सन्मान संपन्न होतोय. लोकप्रिय सरपंच सन्माननीय उषाताई कानडे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. मंगलताई थोरात यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी सरपंच मॅडम यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. हा सन्मान डॉक्टर बाळकृष्ण थोरात यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी काव्यमित्र प्रकाशन पुढेचे राजेंद्र सगर साहेब यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. त्याचप्रमाणे ज्येष्ठ संघाचे अध्यक्ष सन्माननीय नसरत भालेराव साहेब यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे.
आणि कवी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामध्ये कवी देवेंद्र गावंडे, डॉक्टर संजय जगताप, कवी श्री प्रभू जाचक, कवी सदाम गडे आणि कवी सविता जंगम यांचा या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत. परंतु तत्पूर्वी त्यांना एक एक कविता या ठिकाणी आपण सादर करण्यासाठी संधी देणार आहोत. प्रथमतः कवी श्री देवेंद्र गावंडे यांना विनंती असेल आपली कविता या ठिकाणी सादर करायची. त्यानंतर आपला सन्मान व्यासपीठाच्या वतीने होईल. धुवून घ्या धुवून तुम्ही तोंड घ्या धुवून धुवून घ्या धुवून तुम्ही तोंड घ्या धुवून गरमागरम चहा मी केला बसला का फुगून धुवून घ्या धुवून तुम्ही तोंड घ्या धुवून धुवून घ्या धुवून तुम्ही तोंड घ्या धुवून गरमागरम चहा मी केला बसला का फुगून धुवून घ्या धुवून अहो उठून बसला तुम्ही खाटेवारी म्हशीच्या दुधाचा चहा केला मी चुलीवारी ओ म्हशीच्या दुधाचा चहा केला मी चुलीवारी तुळशीची पानं घेतली अद्रक मध्ये घातली कच्चा कच्चा ठेचून ते उकळीमध्ये टाकली कच्चा कच्चा ठेचून ते उकळीमध्ये टाकली पाहिजे तेवढा गोड केला देऊ काय अजून धुवून घ्या धुवून तुम्ही तोंड घ्या धुवून काळा चहा नकोच म्हणता नको म्हणता तुम्ही बशी ब्रूकवॉड पावडर वापरली अजून चहा करू कशी धुवून घ्या धुवून तुम्ही तोंड घ्या धुवून धुवून घ्या धुवून तुम्ही तोंड घ्या धुवून गरमागरम चहा मी केला बसला का फुगून धुवून घ्या धुवून सादर केलेले आहे. या कवींचा सत्कार आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय संतोषजी हराळे साहेब यांना विनंती करतो की आपण देवेंद्र गावंडे यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. सर्वांना विनंती आहे आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांना दाद द्यायचे. त्याचप्रमाणे आंबेगाव तालुका डॉक्टर प्रॅक्टिशनर असोसिएशन चे अध्यक्ष सन्माननीय भूषणजी साळी, डॉक्टर नितीनजी हांडे या मान्यवरांना थोडीशी घाई असल्यामुळं त्यांना या ठिकाणी गुरुजींचा सत्कार करून मार्गस्थ व्हायची विनंती आहे. आपण 2 मिनिटांमध्ये यायचे गुरुजी सत्कार करायचा आहे. आणि धन्यवाद आंबेगाव तालुका डॉक्टर प्रॅक्टिशनर संघटना. यानंतर आमचे मित्र मावळ तालुक्यामध्ये शिक्षक म्हणून कार्यरत असणारे आणि ज्यांनी PhD करून डॉक्टरेट मिळवलेले आहे असे आमचे मित्र सन्माननीय संजयजी जगताप सर यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपली कविता सादर करायची. धन्यवाद सर. या ठिकाणी पावनपणा या पुस्तकाचं प्रकाशन होत आहे आणि या पुस्तकाचे कवी थोरात सर यांना मी शुभेच्छा देतो. पण ते जेव्हा कॉलेजला असतील त्यावेळी नक्की काय घडलं असेल कविता सुचायच्या अगोदर तर त्यांच्याविषयी सांगतो. तेव्हा सूर तुझे शब्द माझे समोरच्या येणाऱ्या तरुणीला ते म्हटले असतील की सूर तुझे शब्द माझे गीत मी गाऊ का, सूर तुझे शब्द माझे गीत मी गाऊ का. तेव्हा ती समोरची तरुणी म्हणाली असेल हात माझे गाल तुझे थोबाडीत लावू का. मग असा प्रसंग आल्यानंतर कविता आहे ती सुचतेच कवीला. आणि बरेचसे कवी आहेत ते महाविद्यालयामध्ये तयार होतात. सर कधी तयार झाले ते सरांनाच नक्की माहिती आहे. मागाशी साहेबराव शिंदे सरांनी सांगितलं त्या पद्धतीने. मग सर शिक्षकी पेशामध्ये आहेत
त्यामुळं ते म्हणाले असतील, आशील तू फळा तरी खडूसारखा मी झिजणार नाही. आशील तू फळा तरी खडूसारखा मी झिजणार नाही, आणि आशील तू सौंदर्याचं वादळ तरी दिवा माझा विझणार नाही. आशील तू 36 नखरेवाली, सरांचा ताट बाण आहे आंबेगावचीच. अशील तू 36 नखरेवाली, पण तुझी डाळ इथं शिजणार नाही, आणि केले जरी किती नयन वर्षाव तरी मी चिंब भिजणार नाही. गुलाबी असतील गाल तुझे, गुलाबी असतील गाल तुझे, पण गुलाब तर असणार नाही, त्यालाही काटे असतात जरी ते दिसणार नाही. चालती तुझी तुरु तुरु, चालती तुझी तुरु तुरु, पण मी मागे असणार नाही. अगं अशील तू बिलनची नागिन, पण नागोबा हा फसणार नाही, तरी तेच त्याचे पुसणार नाही. शेवटी संदेश आहे, सौंदर्य मोहक असले तरी डोंगर दुरूनच साजरे दिसतात. सौंदर्य मोहक असले तरी डोंगर दुरूनच साजरे दिसतात, आणि अनेकांनी पाहिलंय शेवट डोंगर पोखरून उंदीरच निघतात, उंदीरच निघतात. धन्यवाद. आपण खूप छान कविता या ठिकाणी सादर केली. आपला देखील सन्मान या ठिकाणी होतोय. संदीपजी थोरात यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी कवी डॉक्टर संजयजी जगताप यांचा सन्मान करायचा आहे. दरम्यानच्या काळात आपण देखील उपस्थित झालात. आपले मनपूर्वक सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत. कवी श्री प्रभू जाचक. नमस्ते. गाणे. मी मस्त मजेने माझे जीवन गाणे गातो. मी मस्त मजेने माझे जीवन गाणे गातो. हे जण जाणतो मी, हे जण जाणतो मी, ज्याच्या त्याच्या पुरते मी भरोसे माझ्या नीतीचे जगतो. मी भरोसे माझ्या नीतीचे जगतो. मी कधीच नशिबाच्या खेळात दंगत नाही. मी कधीच नशिबाच्या खेळात दंगत नाही. उद्याचे विश्वासाने मी पेरीत रान जातो. उद्याचे विश्वासाने मी पेरीत रान जातो. माझ्या दुःखांना माझा तिरस्कार भाव नाही. माझ्या दुःखांना माझा तिरस्कार भाव नाही. मला तोच उद्याची देऊन देऊन हिरवळ जातो. मी मस्त मजेने माझे जीवन गाणे गातो. असो कुणाची कितीही उंच हवेली, असो कुणाची कितीही उंच हवेली, मी गावात मनाच्या, मी गावात मनाच्या माणसांचे सुंदर विनीत खोपे जातो. विनीत खोपे जातो. सन्मान होते. स्मृतिचिन्ह देऊ आदरणीय शिवशेठ कन्हाडे, भीमाशंकर सहकारी साखर कारखाने माजी संचालक यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी यायचे आणि प्रभू जाचक यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. आवश्यक. दरम्यानच्या काळामध्ये या ठिकाणी आवर्जून उपस्थित असणारे आमचे मार्गदर्शक सन्माननीय नारायण शेठ कानडे, त्याचप्रमाणे पांडुरंग महाजू कानडे माजी चेअरमन उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे या सर्व कविता संग्रहांचं ज्यांनी वेटिफिक केलं असे विजय कुदळे सर, त्यांच्या समवेत असणारे बापू, आपण देखील या ठिकाणी उपस्थित आहात. आपले मनपूर्वक सादर करण्यासाठी यायचे. चला, कवी श्रीराम खडे. केली थोडी घाई, जय देवी जय देवी.
तू किती चांगली आणि आहे सुंदर, माझ्या नशिबी आली भांडखोर मांजर. सतत असते ती टीव्हीच्या मोर, हिम्मत नाही बोलाया तिच्या समोर. जय देवी जय देवी जय मेवणी बाई, लगीन करायला केली थोडी म्याघाई. जय देवी जय देवी. शॉपिंग साठी तिचा असा तो हट, नाही म्हणता मन करतो घट. कळना मला पगार जातो या कुठ, खाऊन पिऊन ती झाली अलट. जय देवी जय देवी जय मेवणी बाई, लगीन करायला केली थोडी म्याघाई. जय देवी जय देवी. सिरियल पाहण्यात असं ते बिजी, सारच काम करतो तुझा गदाजी. तळायला लावते वड्यान भजी, लई डेंजर आहे ग बहीण तुझी. जय देवी जय देवी जय मेवणी बाई, लगीन करायला केली थोडी म्याघाई. जय देवी जय देवी. तेलकट खाऊन ती पडली आजारी, जा म्हणलं तरी जात नाही माहेरी. तुला बोलवलं तिनं आमच्या घरी, राहा इथे जाऊ नको माघारी. जय देवी जय देवी जय मेवणी बाई, लगीन करायला केली थोडी म्याघाई. जय देवी जय देवी. नेहमी असतो तिचा माझ्यावर डोळा, बैलासारखा माझा करती ती पोळा. भांडण करून गाव करती गोळा, भूक लागल्यास म्हणती स्वतः घेऊन गिळा. जय देवी जय देवी जय मेवणी बाई, लगीन करायला केली थोडी म्याघाई. जय देवी जय देवी. तुझ्या समोर बोलती लाडीन गोडी, अजून मधून मात्र काढते खोडी. सासूकडे नेहमी करते काढी, तरी असे आहे आमची सुंदर जोडी. जय देवी जय देवी जय मेवणी बाई, लगीन करायला केली थोडी म्याघाई. जय देवी जय देवी. धन्यवाद. सरांनी जी कविता या ठिकाणी सादर केलेली आहे, हिला मुंबई मराठी साहित्य संघ व सदैव साहित्य संघ मुंबई यांच्यामध्ये या कवितेला महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त झालेला आहे. टाळ्या वाजवून सगळ्यांनी या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करायचं. यानंतर यशवंत कानडे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी श्रीराम गडे यांचा या ठिकाणी सन्मान करायचा. यानंतर म्हणजे मायेची साठवण, मनाने मनाला दिलेली आठवण. ही नाती कधीच तुटत नाही, ते अशीच जपून राहतात. ही नाती कधीच तुटत नाही, ती अशीच जपून राहतात. जशी बोटावर रंग ठेवून फुलपाखरे उडून जातात, जशी बोटावर रंग ठेवून फुलपाखरे उडून जातात. माझ्या कवितेचं नाव आहे आई. आई आई तुला हाक मारू किती, कार देवा तू ऐसी घडवली प्रीती. आई आई तुला हाक मारू किती. आई आई तुला हाक मारू किती, कार देवा तू ऐसी घडवली प्रीती. आई आई तुला हाक मारू किती. 9 महिन्याचे ओझे तूच सांभाळले, जन्म देताना डोळे तुझे पाणावले. 9 महिन्याचे ओझे तूच सांभाळले, जन्म देताना डोळे तुझे पाणावले. किती यातना सून सांभाळले, नाही दुःखाचा वारा तू ग दिला, नाही दुःखाचा वारा तू ग दिला. काग प्रेमाचा
आई आई तुला हाक मारू किती, तूच देव तूच धर्म तूच गुरु माऊली, गंगा यमुनेचे तीर्थ आई तुझ्या पाऊली, तूच देव तूच धर्म तूच गुरु माऊली, गंगा यमुनेचे तीर्थ आई तुझ्या पाऊली, मारू किती, एकदाच भेट देई लाडक्या या जीवा, परत फिरून जन्म आई पोटी तुझ्या हवा, एकदाच भेट देई लाडक्या या जीवा, परत फिरून जन्म आई पोटी तुझ्या हवा, वाट सारखे सारखे माझ्या जीवा, तुला जागा मिळावी स्वर्ग भुवनी, तुला सौ सविता जंगम मॅडम, आपण आईची महती सांगणारी कविता या ठिकाणी सादर केली. आपला सन्मान या ठिकाणी कळमगावच्या लोकनेते सरपंच उषाताई कानडे, त्याचप्रमाणे मंगलताई थोरात यांच्या दोघींचे शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होते. यानंतर रणजित पवार, विनंती आहे की आपण आपली कविता या ठिकाणी सादर करायची आहे. पाहत असताना त्यांच्या चिरंजीवाच्या मनामध्ये ज्या भावना आराम झाल्या असतील तर त्या भावनेतून खऱ्या अर्थानं आईवडिलांची महती आपल्या कवितेतून सादर करतोय. माय बापा माझे अवघ्या देवाहुनी थोर, माय बापा माझे अवघ्या देवाहुनी थोर, खरं सांग पांडुरंगा कसा येऊ पंढरपूर, खरं सांग पांडुरंगा कसा येऊ पंढरपूर. कवितेचं शीर्षक आहे मायबाप. माया हातातील काचकोर बाप सोनं गयातलं, माया हातातील काचकोर बाप सोनं गयातलं, माया हळद अंगाची बाप भुकाचं डाबलं, माया हळद अंगाची बाप भुकाचं डाबलं. माया घराचं घरपण, माया घराचं घरपण बाप दाराचा उंबरठा, दोघही लेकरासाठी किती करतात आटापिटा. माया जीवनाची रीत बाप जगण्याचा ठसा, माया जीवनाची रीत बाप जगण्याचा ठसा, जपावा प्रत्येकाने त्यांचा वसा निवारसा, जपावा प्रत्येकाने त्यांचा वसा निवारसा. माय प्रेम माया, माय प्रेम मायानी ममता, बाप बानक नखर, त्यांच्या कष्टानं रे बघा कसा फुलतो संसार, त्यांच्या कष्टानं रे बघा कसा फुलतो संसार. आणि शेवटच्या ओळी आहेत त्या सर्व लेकरांसाठी मायबाबाबद्दल की माझ्या हातातून त्यांची नित्य घडावी सेवा, माझ्या हातातून त्यांची नित्य घडावी सेवा, माझा प्रत्येक श्वास माय बापाचा भावा, माझा प्रत्येक श्वास माय बापाचा भावा. खूप खूप धन्यवाद. रणजितजी पवार सर, आपला सन्मान या ठिकाणी आदरणीय सरकारच्या थोरात यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होते. विनंती आहे आपण या ठिकाणी यायचे. यानंतर कवी दत्ता पायमोळे यांना देखील एक कविता या ठिकाणी सादर करायची आहे. विनंती आहे आपण या ठिकाणी यायचे आणि आपली कविता सादर करायची आहे. चला. बापू तुम्हाला शतायुष्य लाभो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. सगळ्यांची पुण्यावरून आलात तुम्ही, मोठी कवी आहात. खरं म्हटलं तर हे सगळे नम्रावरचे गाणे होते असं समजू आपण. आणि हा आता गावचा गाडा, शिंगोल्या रेवड्यावरचा गाडा असतो किंवा कुस्ती म्हणा, खेडेगावातली कविता आहे.
जंगम मॅडमनी आईची माहिती सांगितली. आईने जंगम मॅडमला जन्म दिला नसता त्यांना माहिती कळली नसती आणि सांगता आली नसती. ही माझी कविता आहे. ही आत्ताच्या ज्या काही बिघडलेल्या आया आहेत त्यांच्यावरची कविता आहे. वंशाला दिवा हवा भारतच जी लाडकी लेक मारली जाते तिची ही कविता आहे. मी ही कविता या ठिकाणी अशासाठी घेणार आहे की बापूला मुलगी आहे. बापूंनी जर मला पहिला वंशाचा दिवा पाहिजे म्हणून जर असं काही कृत्य केलं असतं तर आज माझ्याकडे शिकलेली त्यांची मुलगी. दुसरी गोष्ट, आमचे मित्र बाळकृष्ण डॉक्टर, त्यांनाही 2 कन्यारत्न आहेत आणि ते कन्या किती चांगले आहेत की पोहण्यामध्ये तरबेज आहे, नृत्यामध्ये तरबेज आहे. मग ही रत्न जर आता जसा विचार चालतोय तसा विचार जर चालू राहिला तर काय होईल. मी जास्त प्रस्तावना करत नाहीये, पण ही कविता अशीच आहे की माझ्याच नात्यात घडलेली कविता आहे. माझ्या भाचीला पहिली मुलगी होती म्हणून दुसरी मुलगी नको याच्यासाठी मला सारखे फोन यायला लागले. कुठेतरी असं हॉस्पिटल पहा जिथे तपासणी होईल मुलगी आहे की मुलगा आहे, आणि मुलगी असेल तर असं हॉस्पिटल पहा की तिथे गर्भपात होईल. असे कत्तलखाने दुनियेमध्ये भरपूर आहे. पैसे देऊन या लहान मुलींचा गर्भातच बळी घेतला जातो. तर असाच गर्भात बळी घेतलेल्या मुलीची ही कहाणी आहे. घडलं असं की माझ्या भाचीनेच हा गैरप्रकार घडून आणला आणि मला ज्या वेळेला कळलं की तिला जुळ्या मुली होत्या, जे गर्भपात केला त्या जुळ्या मुली होत्या. मग विचार करायला आलो की जी पहिली मुलगी माझ्या भाचीची माझ्याबरोबर कशी खेळते बागडते, ह्या 2 मुली जर असत्या तर अजून किती छान झालं असतं. मला 2 दिवस झोप आली नाही आणि मला त्या मुली समाजाला काय म्हणतायत, मला काय म्हणतायत, त्या गर्भात मारलेल्या हे सुचू देईना. आणि त्यानंतर ही कविता सुचली. बीज गर्भात रुजले. सगळ्या महिला भगिनींना नम्र विनंती आहे. काय म्हणते ती मुलगी? आई बोबड बोलत दारी पळणार होते, दिव्या परी देव्हाऱ्यात तुझ्या जळणार होते. आजी आजोबाच्या मांडीवर खेळणार होते, तुझ्या मोकळ्या केसात फुलं माळणार होते. ताई तुझ्या संगलई बाई भांडणार होते, खेळ भातूक लिचे गसई मांडणार होते. कसा केला विचार, कसा केला विचार, कशी वागलीस आई, वसा घेऊन बाईचा तशी जागलीस नाही. किती रडले गर्भात, किती रडले गर्भात, तिळ तिळ तुटताना. डोळे कोरडेच तुझे नाही फुटलं ग पाना. तुझ्या कुशीत सवेनीही सांडणार होते, खेळ भातूक लिचे घसई मांडणार होते. आई केलं तुला माफ, आई केलं तुला माफ, माझं काळीज आईच. तुही झुगारून जगतीन दुबळ बाईच. नको मारू मला पुन्हा, नको मारू मला पुन्हा, नको करू तोच गुन्हा. तुझा उद्धार कराया पोटी येईल मी पुन्हा. अत्याचाराचे दळबाई कांडणार नाही, खेळ भातू
खेळ भातुकलीचे गणवे मांडणार आहे. कधी फुल्याची सावित्री, कधी फुल्याची सावित्री, कधी शिवाची जिजाऊ, कधी बापूची कस्तुरबा, कधी शंभूची धाराऊ, कधी मदर तेरेसा, कधी मोहिनी सुंदरा, कधी कल्पना चावला, कधी रागिनी इंदिरा. एक नवा इतिहास रोज पिंजणार आहे. खेळ भातुकलीचे गणवे मांडणार आहे. आई नको बळी पडू, आई नको बळी पडू, बाबा आजी आजोबाला. पुन्हा नको भोक पाडू सवताच्या काळजाला. तुला टाकल टाकू दे सार जग तुझं घर. एक डाव कळा सोस पुढं पाहिलं निसार. उंच आभाळात नाव तुझं गोंधणार आहे. खेळ भातुकलीचे गणवे मांडणार आहे. तुला आई विनविते तुला, मला जन्म घेऊ दे. माझ्या इवल्या डोळ्यांनी जग दुनिया पाहू दे. तुझं रूप तुझी काया, तुझं रूप तुझी काया, आई मलाही मिळू दे. तुझ्या छातीची ममता माझ्या ओठाला कळू दे. तुझ्या हसवात देह आई माझाही विजू दे. तुझ्या हसवात देह आई माझाही विजू दे. तुझ मायेचं हे बीज तुझ्या गर्भात रुजू दे. तुझ्या देवाशी एकदा मीही भांडणार आहे. खेळ भातुकलीचे विषयी मांडणार आहे. खेळ भातुकलीचे विषयी मांडणार आहे. खूप खूप शुभेच्छा. महाराष्ट्र साहित्य परिषद मनसर आणि शांतशक्ती प्रतिष्ठान महाराष्ट्राच्या या दोन्ही संस्थांच्या अध्यक्ष नात्याने सर्व साहित्यिकांच्या वतीनं मी तुम्हाला शुभेच्छा देतो. पुढील साहित्य वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. डॉक्टर दत्ताजी भायमळे यांनी या ठिकाणी श्रीपूर्ण नाट्यावर कविता सादर केलेली आहे. त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. आमचे मार्गदर्शक सन्माननीय सखारामजी भालेराव साहेब, सेवानिवृत्त विकास अधिकारी यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी यायचंय आणि त्यांचा सन्मान करायचा आहे. दरम्यानच्या काळामध्ये भोरजी वायरमन, चंद्रकांत लक्ष्मणजी कानडे साहेब, त्याचप्रमाणे मधुकरी चिखले गुरुजी, चंद्रकांत शेवाळे सर, त्याचप्रमाणे गंगारामजी भालेराव, माजी सरपंच कळम या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचं मनपूर्वक असे स्वागत. त्याचप्रमाणे संगीता आणि श्री सोमेश वनवे यांच्या घरी पूजाचा कार्यक्रम आहे, तरी देखील ते या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित आहेत. मार्गस्थ व्हायचंय. चला, संगीता व सोमेश वनवे. यानंतर खऱ्या अर्थानं गुरुजींच्या पाऊल पुन्हा या कविता संग्रहाचं प्रकाशनाची जबाबदारी अतिशय लिनिया पार पडली. असे या काव्य संग्रहाचे प्रकाशक श्री राजेंद्र विमलाई श्रीमंत सगर, काव्य मित्र प्रकाशन पुणे यांचा या ठिकाणी कविता सादरीकरण त्याचप्रमाणे मनोगत होईल. मी या काव्य संग्रहाचे प्रकाशक श्री राजेंद्र विमलाई श्रीमंत सगर यांना विनंती करतो की आपण अतिशय निर्मळ मनाने काम करणारे शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून जे आपल्या भागाला परिचित आहेत आणि एक चांगले वयाने ज्येष्ठ शिक्षण क्षेत्रामधली अशी माणसं आपल्याला साहित्यामध्ये पाहायला मिळतात आणि खऱ्या अर्थानं आपल्याला आयुष्याचा सोहम झाला असं वाटतं. तर मी आमच्या काव्यमित्र संस्थेच्या वतीने छोटासा सन्मान सरांचा करणाऱ्या सुरुवातीला काव्यमित्र संस्थेच्या टीमला माझी विनंती आहे की आपण थोरात गुरुजींचा आणि मॅडमचा सन्मान सुरुवातीला एक करायचा आहे. फोटोग्राफर
या गुरुजी या मॅडम आढळराव पाटील अध्यक्ष पुणे गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळ आणि माजी खासदार शिरूर लोकसभा आणि विशेषतः आजचे सत्कारमूर्ती शांताराम बाबूराव थोरात यांचे वर्गमित्र आदरणीय शिवाजीदादा आढळराव पाटील आपण या ठिकाणी उपस्थित झालेला आहात। आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत। उपस्थितांना विनंती आहे आपण जोरदार टाळ्या वाजवून या ठिकाणी दादांचं स्वागत करायचं। सुनीलजी वानखेडे आपण देखील या ठिकाणी उपस्थित आहात। आपले मनपूर्वक सहर्ष स्वागत। आणि यानंतर या पाऊल पुन्हा या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळा आपण या ठिकाणी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न करत आहोत। प्रथमतः डॉक्युमेंटरी या ठिकाणी आदरणीय संतोषजी हराळे साहेब, विनंती आहे की आपण आजच्या कार्यक्रम प्रकाशन सोहळ्याचे मान्यवर माननीय शिवाजीदादा आढळराव पाटील अध्यक्ष पुणे गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळ माजी खासदार शिरूर लोकसभा दादांचा सन्मान या ठिकाणी हराळे साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतोय। उपस्थितांना विनंती आहे आपण जोरदार टाळ्या वाजवून जीवनावर आधारित असणारी डॉक्युमेंटरी या ठिकाणी सादर होती। त्यानंतर या पाऊल पुन्हा या काव्यसंग्रहाचं प्रकाशन आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होईल। डॉक्युमेंटरी प्रेम, समजूत आणि एकमेकांचे साथ हेच त्यांच्या संसाराचे बळ। या प्रेमळ जोडप्याला 2 अपत्य, मुलगा डॉक्टर बाळकृष्ण थोरात श्री कमलचा क्लिनिक अँड हॉस्पिटल कळंब, पंचक्रोशीत प्रसिद्ध व विश्वासार्ह रुग्णालय। सौ सुरेखा थोरात या पॅथॉलॉजिस्ट म्हणून हॉस्पिटलच्या सेवेत आहेत। मुलगी प्रज्ञा इंद्रायणी कॅन्सर हॉस्पिटल आळंदी देवाची येथे सेवाभावी आरोग्य सेविका म्हणून कार्य करतात। जावई श्री अविनाश चव्हाण उमरशी हॉस्पिटल बानेर पुणे येथे कार्य करतात। दोन्ही अपत्य समाजासाठी कार्य करतात आणि त्यांचं जीवन हेच आईवडिलांच्या संस्कारांची जिवंत साक्ष आहे। यानंतर खऱ्या अर्थानं आपण सर्वजण ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होतो तो पाऊल पुन्हा या काव्य संग्रहाचा प्रकाशन सोहळा आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये त्याचप्रमाणे व्यासपीठावरील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होतोय। आदरणीय शिवाजीदादा आढळराव पाटील अध्यक्ष पुणे गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळ माजी खासदार शिरूर लोकसभा त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय संतोषजी हराळे साहेब, सहसंचालक इतर मागास व बहुजन विकास त्याचप्रमाणे उपस्थितांना मी या ठिकाणी खूप खूप धन्यवाद देतो। यानंतर पाऊल पुन्हा कविता संग्रहाचे कवी शांताराम थोरात गुरुजी मी यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं। पाऊल पुन्हा नावाच्या पुस्तकाचं प्रकाशन झालं। ते माझे 8वी पासूनचे मित्र आहेत, एकत्रित आम्ही शिकले असे शिवाजीराव दादा आढळराव पाटील आणि त्यांच्या समवेत असणारे अध्यक्ष संतोषजी हराळे साहेब, लोहार समाज संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष सन्माननीय संदीप थोरात आणि आमच्या कमलजा देवी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष तसेच तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष ते आहेत। आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचा आंबेगाव तालुका शिवाय कळंबचा जो संघ आहे तो महाराष्ट्रामध्ये 1 नंबरचा संघ आणि हे सर्व श्रेय आमच्याकडं जे कार्यकारिणी आहे मग त्याच्या संस्थापक अध्यक्ष यशवंत शेठ कानडे असतील, बाबूराव शेठ कानडे असतील, सकारामजी भालेराव असतील किंवा नंदकुमार भालेराव असतील सचिव आणि आमचे अध्यक्ष दशरथजी भालेराव। असो मी संयोजकांना असं सांगितलेलं आहे की फक्त मान्यवर मंडळी सोडून ज्यांना आपलं मनोगत व्यक्त करायचे त्यांनी 2 मिनिटात करावं आणि ते बंधन मलाही पाळलं पाहिजे आणि म्हणून मी फक्त 1-2 कविता सादर करतो, त्याच्यापेक्षा अधिक बोलणार नाही। धन्यवाद। प्रथमतः आम्ही ज्या संस्थेमध्ये शिकलो कर्मवीरांची मंचरची महात्मा गांधी विद्यालय या ठिकाणी आम्ही शिकत असताना त्याच वेळेला 11वीला असताना केलेली ही कविता आहे सन 1973ची। कर्मवीरांना हे अभिवादन, कर्मवीरांना हे अभिवादन, ज्ञानपताका हाती घेऊन पददलित हे दैवत मानून ब्रीद आमचे स्वावलंबी शिक्षण, कर्मवीरांना हे अभिवादन।
सुगंध सुद्धा कर्तृत्वाचा, मायेची पाखर हातप्रेमाचा, वटवृक्षही झाला चंदन, कर्मवीरांना हे अभिवादन. फुले आंबेडकर शाहू राजा, महाराष्ट्रात शिक्षणाचा गाजावाजा, वाळवंटही व्हावे शाळेचे नंदनवन, कर्मवीरांना हे अभिवादन. ज्ञानधुराही खांदी घेऊन वाटे जावे कर्मवीर होऊन, काजवे व्हावेत सूर्यनंदन, कर्मवीरांना हे अभिवादन. रयतेचे महत्व, प्रथम शिक्षण, प्रगतीची वाट दाविती लक्षण, नरसिंहाचरणी करीतो वंदन, कर्मवीरांना हे अभिवादन. वसतिगृहातील मुले सणासुदीला सोने मोडून गोड घास घातला, पवित्र देवी त्या लक्ष्मी मातेचे करीतो त्रिवार अभिनंदन, करीतो त्रिवार अभिनंदन. बाहेरचा पाहुणा आला किंवा काय कसं त्याच्यात सगळे विसरून जाते. आणि म्हणून एक सुंदर अशी कविता आहे, ती सुद्धा कविता मला माझ्या लग्नानंतर ज्या वेळेला घरामध्ये रंगीत टी व्ही आणला त्यावेळेचा हा सगळा अनुभव आहे. त्याचे बोल आहेत, हमें तो लूट लिया दिल के हुस्न वालों ने, गोरे गोरे गालों ने, काले काले बालों ने. तर तसं काही आता राहिलं नाही. आता 70 वर्ष पूर्ण झाली, पण कविता आठवते ती अशी, भान नाही वेळेचे आणि कोणत्याही कामाचे, मला हो लागले वेळ या कलर टीव्हीचे, मला हो लागले वेळ या कलर टीव्हीचे. आज रविवार म्हणून जावे म्हटले बाजारला, महाभारताचा कृष्ण आडवा झाला रस्त्याला. त्यावेळेला रविवारी महाभारत असायचा. नवीनच कपडे आणले पोरांचे, मला हो लागले वेळ या कलर टीव्हीचे. मालिका सोमवारी आवडते ती भारी मला, गौरवतो मंगळवारी सर्व हिट म्हणते त्याला. अचानक पाहुणे आले माहेरचे, मला हो लागले वेळ या कलर टीव्हीचे. बुधवारी गर्दी होई हिंदी चित्रहाराला, हॅलो हॅलो एन स्पीकर आला बघा गुरुवारला. सुरू झाले तत्व विश्वमित्राचे, मला हो लागले वेळ या कलर टीव्हीचे. साप्ताहिकी शुक्रवारी येते हसू साऱ्या जगताला, शनिवारी गुणवंत गोट्या शांत बसतो पिक्चरला. अधूनमधून हे दिसते कसे सार संचिताचे, मला हो लागले वेळ या कलर टीव्हीचे. सगळ्यामध्ये 2 ओळी महत्वाच्या आहेत. असे 3 वाया जाती, सांगा कुणी बोल काय भविष्याचे, मला हो लागले वेळ या कलर टीव्हीचे. धन्यवाद. धन्यवाद बापू. आम्हाला देखील तुमच्या कवितांचे वेळ लागल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही. दादांना पुढच्या कार्यक्रमासाठी जायचं आहे, वेळ थोडासा कमी आहे आणि म्हणून थोडंसं आपण धावतो घेतोय. या ठिकाणी सर्व शिक्षकांच्या वतीनं जे कार्यरत आहेत आणि जे सेवानिवृत्त झालेले आहेत त्या सर्वांच्या वतीनं आमचे मार्गदर्शक राज्य पुरस्कार विजेते सन्माननीय माऊली गुरुजी यांना विनंती करतो, आपलं मनोगत आपण या ठिकाणी थोडक्यात व्यक्त करावं. त्यांच्या काव्यसंग्रहाचं समारंभ प्रकाशन सोहळा, त्याचप्रमाणे त्यांची 17वी आणि बाईंची 65वी, 17वी आणि 65वी साजरी होते. निश्चितपणानं काळ कसा होऊन जातो आणि काही गोष्टी शिकून जातो. आणि या कार्यक्रमासाठी माननीय आरळ साहेब आणि आपल्या तालुक्याचे भाग्यविधाते की ज्यांनी आपला तालुका एक महाराष्ट्रामध्ये त्या तालुक्याला वेगळी ओळख करून दिली, अशा आदरणीय दादा आणि व्यासपीठ. आज तर धावता कार्यक्रम आहे, पण बापू हे शिक्षक म्हणून आमच्या चांडोली शाळेमध्ये आले. तत्पूर्वी ते वरतीमध्ये असताना आणि धोरणालयामध्ये उभे होतो. पण ते खरंच आमच्या दृष्टीने अतिशय आनंदाचे दिवस. चांडोली शाळेमध्ये काम करत असताना मग कैलासवासी बागले गुरुजींची आठवण होते, शांताताई सागर मॅडमची आठवण होते. आज तुमचे भास्करराव या ठिकाणी आहेत आणि आमच्या बरोबर असणारे सर्व शिक्षक या ठिकाणी
साहेबराव, आमच्या शाळेचे शिक्षक इंदोरे गुरुजी असतील, सर्व आमचा स्टॉपच इतका चांगला होता. महिला आपल्या सर्व महिला जे इतक्या चांगल्या होत्या आणि साधारणपणे 12-13 शिक्षकांचा स्टाफ. शाळेमध्ये आल्यानंतर शाळेशिवाय इतर विषयच निघणार नाही. आपली शाळा कशी असावी, काय दाखवावं, काय करावं, मुलांसाठी कोणते प्रकल्प राबवावेत, अशा आम्ही चांडोली शाळेमध्ये राबवली. ते राबवत असताना प्रत्येकाच्या अभिव्यक्ती वेगवेगळी असते. त्याचा वापर करून चांडोली शाळा अतिशय उत्कृष्ट झाली. आम्हाला सकाळी 9:30ला शाळा सुरू व्हायची, संध्याकाळी 7 वाजेपर्यंत आमचे शिक्षक उपस्थित असायचे आणि त्यामध्ये बापूंचा फार मोठा वाटा असायचा. बापू नेहमी हसतमुख, बापू कधी दुर्मुख नसले आम्ही कधी पाहिलेच नाही. आणि ते करत असताना मग ते वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही कार्यक्रम असायचे. महिलांनी आमचा खूप चांगले कार्यक्रम बसवलेले असायचे. दादांच्या शाळेमध्ये एक प्रत्येक वर्षी अतिशय सुंदर कार्यक्रम असायचा आणि मला आनंद आहे की त्या ठिकाणी प्रत्येक वेळेला चांडोली शाळेचा क्रमांक पहिला यायचा. जिल्ह्यामध्ये ज्या वेळेला जिल्ह्याचं असं ठरलं की शारीरिक शिक्षणाच्या स्पर्धा कुठं घ्यायच्या, कोणताच तालुका तयार होईना, शेवटी जिल्हा परिषदेच्या शिक्षण मंत्र्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांनी म्हटले चांडोल आंबेगाव घेतंय काय, तर आम्हाला दादांची खात्री होती. म्हटलं घेतो आम्ही आणि ते आम्ही अतिशय चांगल्या प्रकारे घडवलं. आमच्या शाळेमध्ये काम करत असताना मला अगदी अभिमान आहे. आमच्या महिलांचा तो खूपच मोठा अभिमान आहे. इतकं सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे भारी बसवायचे, त्याच्यामध्ये देखील आमचा पहिला क्रमांक झाला. मग हे काम करत असताना जेवणामध्ये कोण किती मोठा झाला, त्यांनी काय मिळवलं, तो कोणत्या हुद्द्यावर गेला, त्यापेक्षा जो तो काम करतो त्या कामाला न्याय दिला पाहिजे, हीच खऱ्या माणसाच्या जीवनातली इति कर्तव्यता आहे. आम्ही आमच्या जीवनामध्ये आमच्या बापूंनी एक अतिशय चांगल्या प्रकारचं काम केलं. समाजामध्ये आज जर पाहिलं तर बापूचं कुटुंब म्हणजे आमच्या सगळ्यांचं जे कुटुंब होतं ते आमच्या सगळ्यांच्या ओळखीचं असायचं. बापूचे नातेवाईक कोण आहेत, त्यांच्या घरी आम्ही राहून गेलेलो. बापूच्या घरी तर आम्ही नेहमीच असायचं. त्यांचा मुलगा आमच्याकडं आमचाच मुलगा आम्ही समजायचं. इतका चांगला मुलगा. बापूंनी ज्या वेळेला त्यांना मेडिकलला पाठवलं ना, त्यावेळेला त्या मुलानं त्या बापूच्या, आम्ही म्हणत होतो बापू आपण डीएडला पाठवू इकडे काय करू, पण बापूच्या मुलांनी नाही धरलं, नाही मला इकडं जायचं. तिकडे गेला तो आणि अतिशय चांगला अभ्यास केला त्यांनी. इतका की आम्हाला कधी असं वाटतही नव्हतं बापूचा मुलगा अतिशय चांगल्या प्रकारचं सेवा करण्याचं काम करतो. मुळात डॉक्टर की सेवा आहे, डॉक्टर की हा व्यवसाय नाही, ती सेवा आहे. आणि त्या मुलानं खऱ्या अर्थानं ती सेवा चालवली. हे बापूच्या संस्काराचं चीज आहे. आणि मुलगी तिच्या घरी सुद्धा आम्ही सगळ्या स्टाफ गेलो होतो. मुलगी देखील अतिशय गुणी. आणि आम्ही कार्यक्रमाला कुठे जाताना बापूची मंडळीत आमच्या जवळ होती. ती आमची एक शिक्षिकाच होती. बापूच्या मंडळींनी देखील कधी मानलं नाही का मी शिक्षिका नाही, ती या चांडोलीच्या शाळेचा एक घटकच आहे अशी म्हणून वागली. आणि आम्ही एकमेकाच्या कुटुंबामध्ये सगळे शिक्षक, कोणाच्याही घरी आम्ही सगळे जे एवढी नावं मी घेतली त्या सगळ्यांच्या घरी आम्ही एकमेकामध्ये जाऊन हे करायचं. अतिशय दरम्यानच्या काळामध्ये या ठिकाणी हरिभक्त परायण हरी महाराज पालवे, वृद्धेश्वर वारकरी शिक्षण संस्था आळंदी संस्कृतचे प्राध्यापक यांचंही शुभागमन झालेलं आहे. त्यांचं देखील कार्यक्रमाच्या निमित्ताने सहर्ष स्वागत. आणि यानंतर दादांना पुढील कार्यक्रमासाठी जायचं असल्यानं मी त्यांना विनंती करतो, माननीय शिवाजीदादा आढळराव पाटील, अध्यक्ष पुणे गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळ आणि माजी खासदार शिरूर लोकसभा यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी शुभेच्छा आणि सदिच्छा प्रदान करावी. हे पुस्तक मी अर्धवट वाचलेलं आहे. त्या काव्य संग्रहाचा प्रकाशन सोहळ्याचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले सहसंचालक ओबीसी विकास महामंडळाचे सन्माननीय संतोषजी हराळे साहेब, त्याचप्रमाणे
व्यासपीठावर उपस्थित असलेले सगळे सन्माननीय आहेत. त्यामध्ये गावचे सरपंच आहेत, आमचे दशरथ भालेराव चेअरमन आणि सगळीच मंडळी. मी आता सगळ्यांची नावं घेत नाही. खरं म्हणजे गुरुजींनी मला 10-12 दिवसापूर्वी कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं होतं. मी म्हटलं तर कुठल्याही परिस्थितीत या कार्यक्रमाला येईल, पण आज नेमका आदिवासी भागात दौरा होता. वळसे पाटील आम्ही दोघेही 3 वाजता इथून गेलो आणि त्या कार्यक्रमाला थोडा उशीर झाला. मी गुरुजींचा फोन आला होता आणि त्या पुत्याचा पण फोन आला होता. म्हटलं मी काही झालं तरी 100% कार्यक्रमाला येईल, कारण या कार्यक्रमाला मला स्वतःहून हजर राहायचं. यासाठी मला हजर राहायचं होतं की गुरुजींचे माझे संबंध तर आहेच, पण हा शिक्षण क्षेत्राशी संबंधित असलेला कार्यक्रम. जवळजवळ 40 वर्ष या क्षेत्रात विद्यार्थी घडवण्याचं काम ज्यांनी केलं, तो अतिशय चांगला कार्यक्रम म्हणून या कार्यक्रमाला आपण सगळेजण उपस्थित राहिले. मुळात 40 वर्ष काम करून एक काव्यसंग्रह लिहिणं एक नंदीत असेल, पण आज त्यांचा वाढदिवस आहे. बऱ्याचशा त्यांनी आता काही माऊली गुरुजींनी सुद्धा त्यांचं मनोगत व्यक्त केलं, त्यांनी त्यांच्या आठवणी सांगितल्या. मी तर अभिमानानं नेहमी सांगत असतो, मी आज जरी काही झालो, 3 वेळा खासदार असेल, म्हाडाचा चेअरमन आहे, मी अमेरिकेत जातो, अमेरिकेत ऑफिस आहे, घर आहे, सगळं काय, पण आठवण शेवटी माणूस स्वतःला बिलॉंग करतो तो म्हणजे लहानपणीचं शिक्षण. ज्या शाळेच्या प्रांगणामध्ये आपण खेळतो, बागडतो, ज्या आठवणी आयुष्यभर तुमच्याबरोबर राहतात, ह्या तुमच्या आठवणी आहेत. त्याच्याचबरोबर शिक्षक हा असा वर्ग आहे, मला आठवते माझं करिअरमध्ये मला घडवण्याचं काम त्यांनी केलं ते माझे शिक्षक कदाचित महाराष्ट्राबाहेर कुठे गेलं नसेल. मी जरी जगभरात फिरलो असलो तरी त्या 3 गुरुजी माझे जे माऊली गुरुजींना माहिती असेल, कळंबे म्हणून गुरुजी असत, एक बनसोडे म्हणून येतो आणि एक शिवाजी लोंढे. हे 3 गुरुजी माझ्या मनावर खूप मोठा परिणाम करून गेले. आज जो मी काय आहे त्या 3 गुरुजींनी माझ्या मनावर घडवलेले संस्कार, आणि मला अभिमान आहे की मी त्या शाळेत शिकलो, माझ्या लांडोळी गावामध्ये, आणि आज त्या 3 गुरुजींचे संस्कार म्हणूनच मला शिक्षण क्षेत्रामध्ये माझं योगदान देतात. आज मला कधी कधी वाटतं ठीक आहे, म्हणजे डायनॉलॉग कंपनी आहे, म्हणजे भारतभर सगळीकडे शाखा आहे, अमेरिकेला आहे, सगळीकडे आहे, तर त्याहीपेक्षा मला अभिमान या गोष्टीचा वाटतो की मी इथे शाळा चालवतो आणि ती चांगली शाळा चालवतो, याचा मला अभिमान. काय होतं, शिक्षकाचं काम ते असतं विद्यार्थी घडवणं नाही. त्यानं किती मार्क मिळवले, बोर्डात किती आलाय, तुला किती गुण मिळाले, ह्याच्यापेक्षा तो किती चांगला माणूस बनला, हे काम गुरुजींचं असं शिकवायचं. त्याला कुटुंब सेवा क्षेत्रातच त्यांनी काम केलेले, सेवा क्षेत्रातच त्यांची कामगिरी आपल्याला सगळ्यांना दिसते. डॉक्टरने एक चांगलं हॉस्पिटल उभं केलं, ती सुद्धा त्या दृष्टीनं सेवाच आहे. गुरुजींनी जी शिकवण दिली त्याच मला प्राऊड ठेवून समाजाची सेवा आपण करतोय, याचाच आपल्याला सगळ्यांना अभिमान आहे. खरं म्हणजे काव्यसंग्रहाच्या निमित्तानं एवढी गर्दी या ठिकाणी बघायला मिळते. मी अनेक प्रकाशन सोहळ्याला गेलो आहे, पण गुरुजींवर प्रेम करून इतक्या मोठ्या संख्येनं आपण सगळेजण इथं उपस्थित झालात, यावरूनच दिसतं गुरुजींची लोकांमध्ये लोकप्रियता किती आहे, समाजामध्ये त्यांचं स्थान काय आहे, हे आजच्या या कार्यक्रमाच्या उपस्थितीवरून नक्कीच दिसेल. मला अभिमान आहे. आम्ही जर लांडवडीला काही वर्ष लांडवडीला काम केलं त्यांनी, मला वाटतं लांडवडीच्या नंतर ते विस्तार अधिकारी म्हणून पंचायत समितीमध्ये काम केलं, आदर्श पुरस्कार म्हणून काम केलं, पंचायत समितीचे पुरस्कार मिळाले.
बरेच चांगली कामगिरी केलेली आहे आणि म्हणून अशा या महान कर्तृत्वाचा खऱ्या अर्थानं आपण गौरव करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहात. मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं थोरात गुरुजींचं पुढील आयुष्य सुखाचं समृद्धीचं जावो आणि त्यांनी नुसत्या पाऊल खुणावरच थांबवू नये, अजूनही आपल्या खुणा दाखवाव्यात, अजूनही चांगलं लेखन करावं. खरं म्हणजे आता बाकी काही आपल्यावर लोड नाही आहे. तुम्ही रिटायर झालात, मला दुर्दैवानं सुदैवानं रिटायर होता येत नाही आमच्यासारख्या मंडळींना. तुमच्या वय 70 आहे, मी पण 69च्या आसपास आहे. पण काही वेळा लोक मी कधी कधी विचार करतो की बाबा अरे हे रिटायर झाले. आज सकाळीच एका खेडच्या एका कॉलेजच्या रजिस्ट्रारच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाला घेऊन विचार करत होतो आणि किती सुखी लोक आहेत, रिटायर होतात. माझ्याकडं मी खासदार असो किंवा नसो तरी आम्हाला रस्ता पाहिजे, आम्हाला हे पाहिजे, आम्हाला ते पाहिजे करत लोक येतात. एका अर्थानं माझा तो अभिमान आहे, मला ते बरं वाटतं, मी कामं करू शकतो. पण शेवटी स्वतःचं सुद्धा आयुष्य आहे. आपण या स्वतःच्या आयुष्याचा विचार करत असताना काहीतरी चांगलं काम करावं, लिखाण करावं, हे असंच चांगलं पुढं अजून एखादा काव्यसंग्रह पण करा अशीच या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो. पुढं मला शिरूर आणि कवठे तेव्हा या ठिकाणी कार्यक्रमाला जायचं आहे. वळसे पाटलांना म्हटलं तुम्ही पुढं चला, मी येतो पाठीमागून, म्हणून त्या कार्यक्रमाला जास्त उशीर होता कामा नाही म्हणून मी आपल्या सगळ्यांची रजा घेतो. आणि पुन्हा एकदा आमचे मित्र, आमचे वर्गमित्र, एक आदर्श शिक्षक थोरात गुरुजी यांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. एक आपण चांगला एक लिहिलेला आहे, मी बघितलं, बऱ्याचशा कविता वाचल्या आणि लवकरच आपला दुसरा एक काव्यसंग्रह येईल अशीच अपेक्षा व्यक्त करून थांबतो. धन्यवाद.